गावात एका डोंगराच्या पायथ्याशी जुना भव्य वाडा होता. वाड्याचा मालक शंकर आणि त्याचा भाऊ गणपत एकत्र राहत होते. हा वाडा अनेक पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात होता. पण वाड्याच्या मागे एक अफवा होती. म्हणे की वाड्यात गुप्तधन लपलेले आहे. या गुप्तधनाची गोष्ट ऐकून गावातले लोक, विशेषतः गणपत, नेहमीच या वाड्यात खजिना शोधण्याचा विचार करायचा. गणपत हा स्वभावाने फारच लोभी आणि पैशाच्या मागे धावणारा होता. त्याला नेहमी असं वाटायचं की कधीतरी वाड्यात त्याला गुप्तधन सापडेल, ज्यामुळे तो श्रीमंत होईल आणि सगळ्यांवर आपला प्रभाव टाकेल. त्याने खूप वेळा वाड्याच्या माळ्यावर आणि तळघरात शोधाशोध केली, पण त्याला काहीच सापडत नव्हते. वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने हात फिरवला होता, पण गुप्तधनाबद्दलचा काहीच सुगावा लागत नव्हता. एके रात्री गणपतला स्वप्न पडलं. त्याने स्वप्नात पाहिलं की एक साधू त्याच्याकडे येतो आणि म्हणतो, या वाड्यात खजिना आहे, पण त्याला मिळवण्यासाठी धाडस आणि धैर्य पाहिजे. या खजिन्याची जागा तुला माळ्यावरून एक बंद दरवाजा मागे मिळेल. हे स्वप्न इतकं स्पष्ट होतं की गणपत सकाळी उठताच माळ्यावर गेला. त्याला खरंच स्वप्नात दिसलेला बंद दरवाजा आढळला. गणपतला आनंद झाला की आज त्याला खजिना मिळणार आहे. गणपतने त्वरित तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा जुना असल्याने तो सहज उघडत नव्हता. काही वेळा प्रयत्न केल्यावर अखेर दरवाजा उघडला. आत एक अंधारी खोली होती. त्यात मोठी लोखंडी पेटी ठेवलेली होती. गणपतने ती पेटी उघडली आणि त्यात त्याला सोन्याच्या नाण्यांचा, हिरे मोत्यांचा खजिना सापडला. पण त्या खनिजासोबतच त्याला काही विचित्र वस्तूही दिसल्या. काही जुने गंडे दोरे, तुटके हाडं आणि पुराण कागद. गणपतला भीती वाटली, पण त्याची लोभाची प्रवृत्ती जिंकली. तो खजिना त्याच्याजवळ ठेवून वाड्याच्या आत गेला. त्या रात्री गणपत झोपला, पण त्याला काहीतरी विचित्र वाटू लागलं. तो अर्धवट झोपेत होता आणि त्याला अचानक एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती स्त्री ओरडत होती, हे धन माझं आहे, त्याला स्पर्श करू नकोस, परत ठेव. गणपतला रात्री पुन्हा पुन्हा असे आवाज येत राहिले, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसात त्याचं वागणं विचित्र होऊ लागलं. त्याच्या चेहऱ्यावर वेडेपणाची झलक दिसू लागली. तो सतत काहीतरी पुटपुटत राहायचा. गावातली लोक त्याला विचित्र नजरेने पाहू लागले. शंकरने गणपतच्या विचित्र वागण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, पण गणपत काहीही सांगायला तयार नव्हता. एक दिवस शंकरने त्याच्यावर जबरदस्ती केली आणि विचारले की असं काय घडलं आहे. शेवटी गणपतने गुप्त खजिन्याची गोष्ट सांगितली. त्याने सांगितलं की त्या खजिन्याचं रक्षण करायला एक वेडी स्त्री त्याच्या स्वप्नात येते आणि त्याच्यावर नजर ठेवते. तिच्या आवाजाने त्याला चैन पडत नाही. गावात हे कळताच गावकऱ्यांनी शंकरला सल्ला दिला की त्याने वाड्यातील खजिना परत त्या अंधाऱ्या खोलीत ठेवावा. शंकरने पुजाऱ्याला बोलावून घेतलं. पुजाऱ्याने संपूर्ण वाड्याची शुद्धी केली आणि त्या खजिन्यावर काही मंत्र म्हटले. पुजाऱ्याने गणपतला सावधगिरीचा इशारा दिला की पुन्हा या खोलीत जाऊ नये. त्यानंतर गणपतच्या वेडेपणात सुधारणा झाली, पण त्याचं मन पूर्वीसारखं स्थिर राहिलं नाही. गणपत आता वाड्यात जरी राहत असला तरी त्याचा चेहरा कायम भीतीने भरलेला असायचा. तो माणसांमध्ये कमीच दिसायचा आणि रात्रीसुद्धा जागा राहत असे. गावातले लोक तेव्हापासून त्या वाड्याच्या गुप्तधनाची गोष्ट कुणालाही सांगत नसत. त्यांनी मान्य केलं की काही रहस्य अशीच मिटून राहावेत. त्यांना उघडण्याचा प्रयत्न केल्यास अनर्थच होतो. गुप्तधनाची ती कहाणी त्या वाड्यात कायम दडलेली राहिली आणि गावातल्या कुणालाही तिथे जाण्याचा धीर झाला नाही.